दिनांक 25 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी भव्य अशी रॅली बीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली होती. तर जाहीर सभा झाली आणि दुसऱ्या दिवशीपासून आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गाव तांडा वस्त्यावर जाऊन त्या ठिकाणी मतदारासोबत त्या ठिकाणी संवाद साधत आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आत्तापर्यंत जी संविधानाच्या बचावात्मक जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका असेल, गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली भूमिका असेल, ओबीसीच्या राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी संदर्भातली जी भूमिका असेल किंवा मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती, जे कोर्टाने 5% आरक्षण मुस्लिम समाजाचं मान्य केलेलं आहे त्या संदर्भातली आमची भूमिका आहे. या सगळ्या भूमिका लोकांना पटत चाललेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्तपणे आमच्याबरोबर दिसत आहे. आम्हाला बाळासाहेबांच्याकडे मोठी सभा लावली आम्ही जो काही या बीडच्या पूर्व भागामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची सभा 3 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर त्या ठिकाणी सभा होणार आहे. आता त्या उमेदवारांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आपण 6 दिवसापूर्वी कुठं होतो? 6 दिवसापूर्वी आपण अजित पवारांच्या बॅगा उचलत भाजपसोबत त्या ठिकाणी आपण स्वतः फिरत होतात. 6 दिवसांनी इकडे आला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेल्या या काही दिवसापूर्वी की या महाराष्ट्रातल्या 20 जागा महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी हे मिळून लढवतात. त्यात बीडचं सुद्धा नाव होतं. म्हणजे हा उमेदवार डबी उमेदवार आहे. 6 दिवसापूर्वी एका पक्षामध्ये लगेच 6 दिवशी इकडे कोण भाजपची पीटी आहे लोकांना माहिती राहतात. लोक समजून घेतात. मराठा ओबीसी असा पाहायला मिळते का? खरं तर माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत ते आता जातीच्या नावावर मतं मागायला लागले. पण मी त्यांना सांगू इच्छितो राष्ट्रवादीच्या उमेदवारांना महाविकास आघाडीला की नुसतं जातीने मराठा असून चालत नाही तर कर्माने मराठा असलं पाहिजे. आणि आपण तसं आत्तापर्यंत वागलेलं आहात का? मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आपण किती वेळ दिलेला आहे? मराठा आरक्षणामध्ये आपण कितपत सहभागी झालेला आहे? ज्यावेळेस सराटी आंदोलनमध्ये आमच्या माता भगिनीवर त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, त्यावेळेस देश पातळीपासून ते गाव पातळीवरचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा नेता त्या ठिकाणी भेटला. आपण त्या ठिकाणी भेटण्यासाठी वेळ होती का? पत्रकारांनी विचारलं आपण दिसणार आहे. त्यामुळे मी फेसबुकवर निषेध व्यक्त केला होता. म्हणजे हा फेसबुकवरचा कार्यकर्ता आणि त्या ओबीसी समाजाचे आहेत. म्हणजे यांनी कधी समाजाची कामं केलेली नाहीत आणि पंकजा त्या ओबीसी समाजाचं मतं मागतात. तुम्ही ओबीसी समाजासाठी किती वेळ चालत समाजाच्या व्यासपीठावर? पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करण्याचा कुटील डाव या शासनाला आखला होता त्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये मंत्रालयामध्ये घुसण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. प्रचंड मोठा मोर्चा काढला. त्यावेळेस मी सुद्धा बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत उपस्थित होतो. आणि त्यानंतर 6व्या दिवशी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने बाटी आयोगाची स्थापना केली. म्हणजे अगोदर कर्म करा मग मतं बघा ना. आरक्षणाचा मुद्दा सातत्याने बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला ठिकठिकाणी पहिल्या मुलींना ज्या विचार माझं समाज बांधवांना मराठा समाज बांधवांना युवकांना माझं आव्हान आहे की आपण संविधानाचे रक्षण करत आहोत. संविधानानं लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. लोकांपर्यंत जाण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आणू नका. आपला रोष आहे. भारतीय जनता पार्टीने सुद्धा आपल्याला फसवा आरक्षण दिलेलं आहे. 16% आरक्षण आता दिलं ते फसवून निघालं. आता 10% आरक्षण दिलं त्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे. आणि महाविकास आघाडीने सुद्धा गेल्या 40 वर्षामध्ये आम्हाला आमच्या नोंदी असताना सुद्धा मराठा कुणबी प्रमाणपत्र दिलेलं नाही. पुणे दोघांवर बी आपला रोष आहे. तो रोष आपण कुठल्याही उमेदवार आणू नका. आलं तर स्वागत करा, पाणी पाजा, वाटा लावा. पण आल्यानंतर मात्र 13 तारखेला मतपत्रिकेच्या द्वारे मतदाराच्या द्वारे आपला रोष त्यांचा आपण प्रकट केला पाहिजे. साधारणतः आम्ही कार्यकर्ते आमचे उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते 15,000 ते 20,000 लोक बीड पूर्व भागातून त्या ठिकाणी येतील. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम भागामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेबांची दुसऱ्या टप्प्यामध्ये सभा होईल. फक्त ही सभा बीड पूर्व भागासाठीच आहे. 5 तालुक्यासाठी सभा आहे. त्या तालुक्यातून जवळ 15,000 ते 20,000 लोक बाळासाहेबांच्या विचार ऐकण्यासाठी